अमरावती जिल्ह्यातील एका गावात काळ्या जादूच्या संशयावरून 77 वर्षीय महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। तिच्या गळ्यात चपलांची माळ घालून तिची धिंड काढण्यात आली। इतकेच नव्हे तर तिला लघुशंका प्राशन करावयास लावून गरम लोखंडी सळईने तिच्या हातापायावर डाग देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। जादू टोण्याच्या संशयावरून मेळघाटातील लेट्याखेडा या गावातील एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील लेट्याखेडा येथे उघडकीस आला आहे। या महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावातून फिरविण्यात आलं। तिच्या अंगाला गरम सळईचे चटकेही देण्यात आले। काही दिवसांपूर्वी अमरावती जात पंचायतीच्या आदेशाचे पालन केलं गेलं नाही म्हणून महिलेसह तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस करण्यात आला होता। त्यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे। ही वृद्ध महिला 30 डिसेंबरला रेट्याखेडा येथील तिच्या घरात एकटीच होती। ती पहाटे घराबाहेर आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने तिला पकडून ठेवले। पीडित वृद्ध महिला आमच्या घराच्या आजूबाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला। त्यानंतर एका व्यक्तीने तिला काठीने मारहाण केली। या प्रकरणामध्ये गावातील पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता। राज्य सरकारने 2013 साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला। या कायद्यात 12 कलमे आहेत, तरी ही घटना थांबलेल्या नाहीत। अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचं सगळ्यात जास्त शोषण होते हे दिसूनच आलं आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।